अरे वा पिंकी, आज लयच खुश दिसून राहिली. हा मामा, माहित आहे का माझे बाबा येऊन राहिले. बाबा येऊन राहिले? कोण सांगितलं बा? आईनंच सांगितलं. बरं बरं, पाय दुखत आहे ना बाई आता? हा, चालू गेलो नको. हा, अतिच बसर राय, जाऊ नको खेळायला, तर अजिबात जाऊ नको. हा, आता दुखीन बरं बापा तो अजून. नाही मामा, मी घंटाभर बसतो होते, मग डबल जाऊन अंग टाकतो. मग मी झोपेल असली की माझ्या बाबाला खराब वाटेल ना. त्याला वाटेल की पिंकीचं दुखूनच राहिलं. मग मी असं दाखवतो की मला काही दुखूनच नाही राहिलं, है की नाही? बरं बरं, दाखव. बस आता, मी चाललो कामाले. हा, अरे बाबू, गेला नाहीस का अजून तू कामाले? हा ना बाई, चाललंच होतो. का बाई, पिंकी काय म्हणते, तिचे बाबा येऊन राहिले? फोन आलता का तुले? नाही रे बाबा, फोन कायचे करतात ते, मॅच केलता. अरे ते शांता का बाई नाही का तुला भेटला तर माझ्या घरी आलता तर आम्हाला सोडायच्या वेळेस आले नव्हते. हा, त्याच्या फोनवर फोन केलता मॅ. तर त्या म्हणत सांगतो निरोप, आणि मला माहिती आहे त्या सांगतातच. आणि त्या भाऊनं जर सांगितलं की नाही, हे येतातच. हे नाही ऐकलं ते, म्हणून हरकून बसले, बाबा येतात करू राहिले. काय सांगा बाबा, आता येतात की नाही तर. बाई, तर आतापासून तिला सांगितलंच काय ले, लेकरू फालतू नाराज होते मग. अरे बापा, तिनं ऐकलं. मी काय सांगतो रे तिले, तुला तर माहिती आहे तिचे कान किती उच्च आहेत. जाऊ दे, येतील ना रे, येतात, मला माहित आहे ना. पुरीतलं जीव आहे बरं त्याचा. चांगला आहे ना बापा, तुला चांगलं होईन, याचा आनंद मायापेक्षा जास्त होईन का जगात कोणाले? हा, तू त्याला घरी सुखी असली, मलाही चांगलं वाटते. चांगला आहे बापा, योत. बरं, मी चाललो. ते मला सरपंचाच्या इकडे जावं लागते. त्याच्या ते कुटार नेऊन द्या लागते घरी, तर त्याचं आज कुटार भरून दे तुम्ही. हा, मग मला यायला उशीर होईल. तू जेवून घेतो, आणि पिंकी जायला देजो काय, आणि तिला साखर पाणी देजो. उन्हाचा भला जीव काय भरते मग काय, आणि उन्हागिना जाऊ नको देऊ तिले. चाल मग, आता मी जातो कामावर. काय चाल पिंकी, मग मी चाललो काय कामाला. आता चांगली नाही, खेळायला जाऊ नको, उन्हात बसू नको, घरात चालली जातो पटकन. हा मामा, ऐकू येतं तू बाबा. बाई पिंके, असं असते का नाही ना, नंदाचा बांधा लाव ना. हा, आता फोन कर, शांता बापू सांगायला जातील, नाही तर ते काका जातील सांगायला. हा, आणि मग बाबा येतील. आता बाबाची कामं आटवा लागणार नाहीत काय? हा, बाबा काम असतात की नाही माहिती आहे की नाही. मग आटपतील नाही येतील, मग असं हरकून बसत असतात ते, फोन आला येतील ना. हा, शानी आहेस की तू, आज येतील नाही तर उद्या येतील ना, 2-3 दिवसांनी येतातच. हो, मग बाबा आली की आपण आपल्या घरी जाऊ. या हो ना माय पिंके, त्यापेक्षा तर मला घाई झाली हो. पण काय करावं आता, काय सांगा, खरंच आहे बाबा येतात काय येत नाहीत. काय सांगा, निरोप तर देतीन बाई, द्यायला वाटतं तर खरी. आता काय देवाची मर्जी काय आहे आपल्या नशिबात, पुढे कोणाला माहित. बस ना बाई, कुठे चालली? हो बस तू, मी मामीला कामं करू लागतो ना. हा, एकटी मामी किती कामं करी. मग भांडे राहिले घासायचे, काही भांडे घासून घेतो. हा, बस आधीच तू. अहो, मीनाचा फोन आलता ना. हो का माय शांताबाई, काय म्हणे व? काय व माय, लढत जाय व फोनवर. बिचारते पिंकीच्या पायाला इबा लागला म्हणते. एकच घोर आहे व माय तिच्या मागं, सारे घोर तिच्याच मागं दिले देवाना नेरा. माय बाई व, इवा का व, कुठे गेलती होती पोरगी, वावरात काय नेलं होई ना पोरीले. अब माय, तिनं काय नेलं व, ती पोरगी गेली म्हणते मांग. आणि रस्त्यात इवा तर वावरात इवे फावळे तर जातच माय व. इवा तर कोणाचा संगीता पडेल, आणि पोरीने धडकन द्यायला पायात दिला म्हणते. लय लागलं म्हणते माय पायाले. मग फोन केलता. आणि माहित आहे, या गुलाबची लाज झाली का? हा, हे बा, तिनं फोन केला व, हा, की तिच्या बाबाचा फोन द्या म्हणून. सांगत होता बरं त्याच्या, आणि त्यानं सांगितलं नाही म्हटलं तिले. म्हणे की रॉंग नंबर लागला बरं तुमचा, रॉंग नंबर. आता मला दिसू दे ना फक्त, पहिले दिसला की तो मी चांगली काढतो त्याची. शांताबाई, तो तसाच फुकटे आहे, फुकट खायला भेटते, फुकट प्यायला भेटते की नाही, तो तसाच करते. त्याला काही घेण देण नाही, दुसऱ्याचा संसार मोडून राहिला याचं. लस वाईट माणूस आहे खरंच तो. इतका असा नसा बाई, अशी दोस्त, असा दोस्तीच्या नावावर बट्टा आहे तो. हो ना व, पण आता या पिंकीच्या बाबाला समजायला नाही पाहिजे का? हा, गोळ्यानं दूध पितात का, लहान आहेत का, ते समजायला नाही पाहिजे का आपल्याला कोण चांगलं सांगून राहिलं, कोण वाईट सांगून राहिलं. हा, एवढं सोन्यासारखं लेकरू आहे, त्याचं काही कदर नाही त्या माणसाने. मग ते दोस्ताचं ऐकते, काय ऐका लागते. म्हणे त्याला निरोप पाठवा म्हणे, पिंकीच्या पायाला लागलं. आता दवाखान्यात ऍडमिट होता ना माय, 2 दिवस ऍडमिट होती म्हणते. आता दवाखान्याचं बिल तुम्हाला माहित आहे कसं असते, दवाखान्यात काही घेऊन देणार नाही, गरीब असो का श्रीमंत असो, बिल तर देतातच माहिती हातात टेकून. आणि मग वरून मेडिकल ढमकं त्याचा खर्च अलगच राहते. आता तिचा भाऊ मजुऱ्याच करते ना. आता तिला वाटलं अशी की हा माणूस येईन तर काही पैसे देईन, तर बाईचे तसे ठसत नाही राहत व. हा, आता भाऊ करून राहिला, पण भाऊ जय ते तर साऱ्या घरी सारखंच असते माय, ती तनफन करतच असेल ना. अव शांताबाई, तिची भाऊजाई तशी लस तनफन करणारी आहे. आलती ना मागच्या दिवाळीले, पाळताना मायतान. थय 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 थयच आहे माहिती ना. आणि का गंगू, तिले एकच भाऊ आहे का अजून भाऊ बिऊ आहे व? आणि बहिणी गिनी किती येतो तिला? नाही शांताबाई, ते दोघं बहीण भाऊच आहेत. हो, तिला काही बहीण भाऊ नाही, दोघं बहीण भाऊ, आणि हे मोठी येतो आहे ना. आता त्याचंही लग्न झालं, लकर आहे, त्याला पोरगा आहे, पोरगी आहे. पण आता चल, चांगलं भाऊला चांगलं आहे बरं तिचं. असं भावाला नाव नाही ठेवतात, खरंच चांगलं आहे. गरीब आहे बिचारा, पण खरंच चांगला आहे.
देव या माणसाला बुद्धी देव बाई यानं जाव. मी म्हणतो घेऊन या बाई त्या पोरीले न बायकोले काय ना. कसं व आपलं घरी आपलं घर असते शेवटी किती काही झालं तरी. हो ना माय आता गेलते तर घरी माझ्या घरचे अन सांगितलं समजव चांगलं झापलंच म्हणत. अहो मी म्हटलं दिले की फोनवर मी म्हटलं तो पैसे किसे पाठवू का काही. तो अशी खुद्दार आहे हो म्हणे नाही पैसे आहेत म्हणे शांताबाई. आता पैसे कुठचे आपल्याला का माहित नाही का हिच्याजवळ तर काय होतं हे तर तू माहितच आहे. आता भाऊच लावून राहिला असेल पैसे तर म्हणे मला पाठवू नका म्हणे शांताबाई पैसे मला लागलं काम तर पडलं तर मी मागेन म्हणे. मी म्हटलं दिले की दे जा त्याचे 1000 रुपये त्या माणसासंग देऊन. अहो शांताबाई कायलाच पैसे दिले माणूस का बैकीचा नाही. मी तर म्हणतो जाता जाता दारू पिऊन चालला जाईल त्या पैशाची. नाही व चांगलं बजावून सांगितलं येईन दिले बाबू मी त्या पोरीला फोन करीन विचारीन मी पैसे दिले की नाही दिले तर पैशाचं इकडे उडवशील तर विचार कर म्हणा. चांगलं झापलंच ना येईन दिले. आता देणार खर्च तर करणार नाही बी असं तर वाटते बी आता बाकी देव जाणे. हो बाई देवाला म्हणा बुद्धी दे त्या माणसाले जाऊ दे म्हणा. कसं वेकूर वाट पाहते हरिकला असेल व. ओय पुट्ट्यो अरे तुम्हाला माहिती आहे का काय झालं वरी मी पैसे धावत आली कुत्रा मागं लागला का तोऱ्या. तू चुप बस ना बे चिंग्या तुला काही माहिती आहे का. अरे पिंकीच्या पायाला युवा लागला म्हणतात रे. हा कोण सांगितलं तुले. अरे मॅडा मला आई जोडच फोन आलता तू घरी कुठे असतं भामटे हिंडत राहते इकडे तिकडे. त्याला आईच्या फोनवर फोन आलता शांता काकूच्या. तो शांता काकू सांगत जाय मला आईले की पिंकीचा फोन आलता. फोन किचा नाही ना रे तिच्या आईचा फोन आलता. काय म्हणे लय दुखून राहिलं का कुठे लागला हो तिली वा. अरे तिच्या पायाला लागला म्हणे टाके पडले म्हणे रे दवाखान्यात होती रे ते किती दुखलं असेल रे तिचं. मी म्हणू नये पिंकीले जाऊ नको मामाच्या घरी हल्ली उताय वरली होती मामाच्या घरी चालली करे तर ती गेली म्हणूनच लागलं. अति होती ते लागलं का तिला. हे पाय बाबू किसन्या तू बी नको जाऊ मामाच्या घरी. काऊन बे पाय ना बाबू पिंकी मामाच्या घरी गेली सरळ लागलं काय आणि ती येऊन बी नाही राहिली वापस. मला वाटते लॉकडाऊन लागलं असेल तिकडे म्हणून तिला येता नाही येऊन राहिलं. नाही तर ते म्हणे ना 15 दिवसात वापस येतो अजून काऊन नाही आली बाबू. खरंच असं झालं असेल का रे? जाऊ दे बाबा मी बी नाही जात मला मामाच्या घरी. मी सांगून देतो मामाला फोन करून येऊ नको म्हणून मला घ्यायले. अरे हे भाड्यो मी डॉक्टरच्या आता काय लॉकडाऊन लागणार आहे बेटा ती तिच्या मामाच्या घरी राहिली ना. मग वरीने मग आता ती घरी गेली का दवाखान्यात आहे हो. नाही ते आता घरी गेली म्हणते. हो शांता काकूला फोन केलता तिच्या आईनं तिच्या बाबाला पाठवा म्हणून घ्यायले. माहित आहे का तिचे बाबा बी चालले ना. मग आता पिंकी येते काय माहिती आता तिचे बाबा गेले तर येईन पिंकी नाही तर कोणा संग येईन मग ते. ओय पट्टू आपण असं करता का नाही तर तिच्या बाबाला जाऊन म्हणू की तुम्ही जा आणि पिंकीला घेऊन या है की नाही. चला मग आपण तिच्या बाबाजवळ जाऊ. हो रे बरोबर आहे आपण चालतं का मग तिच्या बाबाजवळ. मग तिचे बाबा आपला ऐकतील का. अरे आपण जाऊ ना आणि त्याला सांगू ऐकतीनच ना ती आपण नांदाच लावू ना मग काय कसला गीत दिले.